साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आपण घेतलेली आहे। ही बोलायला देत नाही, कधी पण बोलतोय सुरू। म्हणजे हा टेबल वगैरे आपल्याला मिळतो मस्तपैकी, फुल जा सिम सेम। हा टेबल पण असतो, जास्तच वरती आहे बघा, म्हणजे पूर्णपणे इन्फॉर्मेटिव्ह स्क्रीन आहे। सेट आहे, कॉफी आहे आणि सॉरी टी सर 1.5 मिलियन पर्यंत पोहोचलो, तरी एवढी का हालत नाही, टेबलावर गोष्टी एवढी का हालत नाही। तर तुम्हाला शिर्डीला यायचं असेल तुम्ही ही ट्रेन घेऊ शकता। ठाणा, मग कल्याण, मग नाशिक आणि मग शिर्डी, एवढे स्टॉप घेते। सही आहे ॲक्च्युली, अमूलची दही अमूलच। आणि हा तिंगा थेपलाचे थेपला आणि गरम गरम आहे ते। ट्रेनचा आपला पहिला प्रवास आहे। तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की दाढी काढू की नको। फायनली आपण नाशिकला येऊन पोहोचलोय। नमस्कार मंडळी, सुप्रभात फ्रॉम मुंबई। आज तारीख आहे 15 डिसेंबर, वाजल्यात बरोबरचे 5:20 आणि आपण येऊन पोचलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर। आपण म्हणजे मी आणि माझी बायको अमू, आपण चाललो आहे अचानकपणे नाशिकला। आता नाशिकला आपण का चाललो आहे हे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगेन, रिव्हील करीन ते। पण एक खूप मोठी गोष्ट आपण घ्यायला चाललो आहे, मोस्ट अवेटेड गोष्ट आपण घ्यायला चाललो आहे। नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं ती गोष्ट काय असेल ती। आणि आपण जाणार आहोत वंदे भारत एक्सप्रेसनी, साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस आपण घेतलेली आहे फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टू नाशिक। आणि ट्रेनचा नंबर आहे 22223। हां, 4 2 आणि 3। ही काहीतरी अराउंड 6:20ला सुटते फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि काहीतरी 9 वाजता पोहोचते नाशिकला। आपण जामच लवकर आलो आहेत, ऑलमोस्ट 1 तास आपण लवकर आलो। मला वाटलं की ट्रेन लागली तर आपण थोडंफार शूट वगैरे करून घेऊ, पण ट्रेन अजून लागली नाही आहे। प्लॅटफॉर्म नंबर 13वर आपली ट्रेन लागणार आहे। आपला कोच नंबर आहे C12 आणि सीट नंबर आहे 3536 आणि आपण घेतलं विथ फूड। आता तुम्हाला सांगतो तिकीट रेट्स किती होते। आणि आपले आहे चेअर क्लास, या वंदे भारत 2 क्लास असतात, एक एक्झिक्युटिव्ह क्लास असते आणि चेअर क्लास असते। तर चेअर क्लासचं तुम्हाला आता रेट सांगतो किती येते। तर तिकीट रेट आहे काहीतरी 725 का 730। एक्झिक्युटिव्ह चेअरची एक्झिक्युटिव्ह क्लास जो आहे ही बोलायला देत नाही, कधी पण बोलतोय सुरू होते। तर आपली आहे चेअर क्लास ना, त्याचे काहीतरी रेट्स आहे 725 ते 730। एक्झिक्युटिव्ह क्लास मला आठवत नाही आहे, पण मी इकडे फ्लॅश करतो केवढं असेल। आता काय करूया आपण, आता आपण जेव्हा गाडी येईल तेव्हा तुम्हाला भेटतो मी। आपली बरोबर 5:53ला आपली वंदे भारत आलेली आहे, येते म्हणजे, आणि 6:20ला बरोबर सुटेल ती। फायनली आलेली आहे। फायनली दरवाजे ओपन झालेत आणि चला आत। ऑटोमॅटिक आहे, होईल ते ऑटोमॅटिक। थोडे वरती, हां झाली। चला, आपली नंबर आहे 3536। तर आपलं सामान वरती गेलेलं आहे आणि आम्ही बसलेली आहे, पण विंडो एवढीशीच आहे आणि फर्स्ट टाईम आपल्याला अशी सीट मिळाली। म्हणजे नेहमी आपली सीट अशी असतात, या साईडला असतात किंवा त्या साईडला असतात। आज पहिल्यांदा आपल्याला सीट अशी मिळाली इकडे, म्हणजे हा टेबल वगैरे आपल्याला मिळतो मस्तपैकी। चला बरं, आम्ही बसलेले 36ला, मग तोपर्यंत बाकीच्या ट्रेन जरा फिरवतो। पाणीकडे आलेला आहे, इकडे छानसा असा बोर्ड वगैरे असतोच या छानपैकी। आणि हा याच्यामध्ये पेंट्री असतेच, त्यातली ही एक पेंट्री आहे आपल्या या कोचची। ते पाणी वगैरे म्हणा किंवा खायचे आयटम म्हणा वगैरे इकडे ते स्टोअर करतात, सही। आणि हा असा बाहेरचा त्याचा परिसर तिकडचा। इकडे वॉश बेसिन नाही आहे कुठे बाहेर, कुठे वॉश बेसिन नाही आहे। आणि त्या कोचची ही पेंट्री आहे इकडे। हां, बाथरूम बघा किती क्लीन आहे, खूप छान बाथरूम आहे, फुल ऑन क्लीन आहे। हे नॉर्मल टॉयलेट आहे, वेस्टर्न ॲक्सिसच्या समोर असेल। वेस्टर्न बाथरूम असं आहे। बाथरूमचं इंटिरियर किती छान आहे बघा, एक नंबर आहे आणि क्लीन आहे, एक नंबर। ऑल सेट, फुल जा सिम सेम। हा आपला वंदे भारतचा सेकंड प्रवास आहे। पहिला आपण केला तो कोकणामध्ये आणि चालू नाशिक। तर आता सर्वीकडे पाणी आणि पेपर द्यायला सुरू केले, पाणी आणि पेपर द्यायला सुरू झालेली आहे सर्व कोचेसमध्ये।
तर आपण तिकडे बसलेलो आहोत. नॉर्मल 6:20ला वगैरे ट्रेन सुटेल, तर अराउंड 9 वाजता पोचेल आपला इकडे नाशिकला. पण कसं आहे, वंदे भारत मोठी सर्व सेमच असतं, फक्त जेवण वेगळं असेल कदाचित. जे काय आपलं जेवण मिळेल, नाश्ता मिळेल, मला पुढे सांगेन. इकडे लिहिलं आहे की चार्जिंग सॉकेट वगैरे खाली आहे केअरच्या. तर इकडे खाली USB पण आहे आणि प्लग पण आहे चार्ज करायला. बरोबर 6:20ला ट्रेन सुटलेली बरोबर सुटली. हां, फक्त हे जरा मध्ये असलं असतं तर आम्हाला जरा खिडकी चांगली मोठी मिळाली असते, पण ठीक आहे. हां, कारण टेबलच्या अलाईनमध्ये हे नाही आहे असं आहे म्हणून. पण बरं, टेबल भेटणं मोठी गोष्ट आहे. चेअर क्लासची सीट्स आहे ना कम्फर्टेबल आहे. हे अशी सीट्स आहेत जे कम्फर्टेबल, चांगले कम्फर्टेबल असतात. बसायला तुम्ही पाहाल तर इकडे बघा बसायला वगैरे व्यवस्थित आहे. प्लस पुढे तुम्हाला हे पाय ठेवायला जागा दिलेली आहे बघा, पाय ठेवायला आहे. प्लस इकडे हा टेबल पण असतो. हा बघा, आता आपण तिकडे बसलो इकडे टेबल नाही कारण मोठा टेबल आहे म्हणून हे नाही आहे. आणि बॉटल होल्डर नाही इकडे बॉटल होल्डर पण आहे. इकडे याला बॉटल होल्डर पण आहे. आपण तिकडे बसलो बॉटल होल्डर नाही आहे कारण आपला मोठा टेबलच दिला आहे. आणि इकडे लाईट वगैरे इकडे या साईडला आहे बघा, पण लाईट जर जास्तच वरती आहे. हा आहे बघा, फक्त टच करायचं असं आहे ते. आणि इकडे चार्जिंग पॉईंट आय थिंक तो सीट खालीच आहे, पॉईंट खालीच आहे या साईडला. बाकी हे पूर्णपणे कम्फर्टेबल. ही सीट जी आहे ती पूर्णपणे कम्फर्टेबल आहे. आणि केवढी पाठी आहे तुम्हाला दाखवतो. आता जिकडे मी बसलो आहे ना, ही सीट जी आहे ही परफेक्ट अपराईट आहे. इकडे हे बटन दिलं आहे, हे बटन प्रेस केलं की सीट पाठी जाते. बटन फक्त प्रेस कर, पण आता बटन मी प्रेस करतो आहे आणि सीट अशी पाठी जाते. आणि सीट एवढीच पाठी जाते बघा, एवढीच पाठी जाते. ठीक आहे, नॉट बॅड. खूप चांगलं आहे की इकडे स्क्रीनवर लिहून येतं की नेक्स्ट स्टेशन कुठचं येणार आहे. वी आर अप्रोचिंग टू दादर स्टेशन. हे एक चांगली गोष्ट आहे. आणि तुम्हाला ह्या स्क्रीनवर ना टाईम तर माहीत पडतोच, डेट टाईम माहीत पडतो, स्पीड माहीत पडते, किती स्पीड वगैरे आहे हे सर्व या स्क्रीन माहिती पडतो तुम्हाला. म्हणजे पूर्णपणे इन्फॉर्मेटिव्ह स्क्रीन आहे ही. सही आहे. नेक्स्ट स्टॉप इन 0 किलोमीटर. आता दादर आलं वाटतं. आता हे बघा इकडे बघा, छत्रपती शिवाजी महाराज दादर, ठाणे, कल्याण असं आहे. का किती वाजता पोचेल? आता दादरला सांगितलं 6:30ला. आता बघूया किती वाजले ते. 6:35. 5 मिनटं फक्त लेट आहे आणि ऑलमोस्ट पोचली आहे दादरला ते. आता हे जे आता वंदे भारतमध्ये स्क्रीनवर डिस्प्ले करतात ना नेक्स्ट स्टेशन कुठचं आहे ना, ते खूप चांगली गोष्ट करतात. कारण काही ट्रेनमध्ये हे ऑप्शन अवेलेबल नाही आहे. मला आय थिंक तेजसमध्ये पण नाही आहे किंवा जनसभेमध्ये वगैरे नाही आहे किंवा कोकणात जाणारे बऱ्याच ट्रेनमध्ये नाही आहेत. पण ते खूप गरजेचं आहे. फक्त असं म्हणत नाही फक्त कोकणाला, मोस्टली सर्व ट्रेन जे आहेत ना त्या ट्रेनमध्ये असं स्क्रीन असणं आणि अनाऊन्समेंट करणं, नेक्स्ट स्टेशन कुठचं येणार आहे, फ्लॅश करणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. कारण सिनियर सिटीजन जे असतात ना त्यांना कळत नाही की नेक्स्ट कुठचं येणार आहे. ते बिचारा बॅगा वगैरे घेऊन उभे राहतात आणि काय स्टेशन काय लवकर येत नाही त्यासाठी, कारण मध्ये सिग्नल वगैरे पण लागतात ना त्यासाठी. इकडे दादर आलं आणि आपल्या इकडे नाश्ता पण नाही, चहा पाणी आलेलं आहे. हा बघा, बिस्किट आहे, कॉफी आहे आणि सॉरी टीचं काय म्हणतात मसाला आहे. आणि हे काय आहे? सॅनिटायझर. बघू दे. आणि सॅनिटायझर आहे. 2 बिस्किट, चल मारी आणि चहाचं हे. ॲक्च्युली कसं जेवण फक्त जेवणच वेगळं असणार आहे. आपला जेवण, नाश्ता, चहा पाणी जे काय असेल ते, बाकी ट्रेन सेमच असते जे आपण कोकणात गेलो होतो पहिल्यांदा. आणि तुम्हाला मी कसं नक्की सांगेन की कोकणात जेव्हा पहिली वंदे भारत धावली होती ना ते आपणच कव्हर केलं होतं. म्हणजे मुंबई टू कोकण जी पहिली धावली होती तेव्हा आपण फर्स्ट डेला गेलो होतो ना शूट करायला. आणि तो रील म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा जाम चालला होता. रील काहीतरी 1.5 मिलियन्सपर्यंत पोचला होता. तर तो पहिलाच रील माझा होता आणि पहिलाच व्हिडिओसुद्धा माझा होता असं मला तरी वाटतं. सेकंड व्हिडिओ आपला होता. हां, सेकंड आय थिंक सेकंड होतो वाटतं. पण रील पहिली माझी होती फॉर शुअर. तर आपलं आता गरम पाणी आलेलं आहे. ह्याच्यामध्ये हे वाला आपण पावडर टाकू आणि मिक्स करून चहा कशी होती घेऊया. म्हणून पाणी जरा कमीच घ्या. आता फुल पाणचोड द्यायचं आणि काय नाही त्यासाठी. आणि वाजल्यात बरोबर 6:45 म्हणजे ठाण्याला गाडी पोचणार आहे आणि आपल्या ते चहा आलेली आहे. कारण ही जर्नी फक्त 2 तासाची आहे ना त्याच्यामुळे म्हणून ते लवकर पाणी आणि चहा आणि नाश्ता वगैरे आणतात. आणि आपण कसं तिकीट बुक करताना फूडचा ऑप्शन घेतला होता. त्यातमध्ये व्हेज नॉन दोन्ही येतात. आपण व्हेज घेतला होता कारण आपल्याला ॲक्च्युली आज आहे शुक्रवार पण चालले आपण मार्गशीर्ष महिना, त्याच्यामुळे आपण नॉनव्हेज खात नाही महिनाभर. 11 जानेपर्यंत आपण नॉनव्हेज खाणार नाही म्हणून आपण तो व्हेजच ऑप्शन घेतलेला आहे. कारण आम्ही सर्व देवीचं मानते वगैरे ना मग त्यासाठी. हां, पावडर मस्त आहे. पावडर मोठी आहे आणि जास्त आहे.
मोठी नाही जास्त. हां जास्त जास्त. ट्रेन एवढी धावते आहे, ट्रेनचा स्पीड दाखवते आता 105 किलोमीटर, 105 ट्रेनची स्पीड 105 दाखवते. तरी एवढी का हलत नाही, टेबलावर गोष्टी एवढी का हलत नाही. चहाचा जो कप आहे ना, कप तो पण स्ट्रॉंग चांगला आहे, म्हणजे असं लच्चूपच्चू नाही आहे. हां ग्रीप आहे, लच्चूपच्चू नाही आहे, ते एक चांगली गोष्ट आहे. म्हणजे आपलं किती आदमी गरम असेल ना तर बाहेर एवढं गरम वाटत नाही. चहा आणि 2 बिस्किट आणि याच्यामध्ये सर्व साखर वगैरे सर्व इनबिल्ट आहे. फक्त टाकायचं मिक्स करा, संपला विषय. इन्स्टंट टी. या ट्रेनचा लास्ट स्टॉप आहे शिर्डी. तर तुम्हाला शिर्डीला यायचं असेल तुम्ही ही ट्रेन घेऊ शकता किंवा नाशिकला घेऊ शकता. आता आपण तर नाशिकला, पण आपण नाशिकला उतरणार, नाशिकनंतर शिर्डी, लास्ट स्टॉप शिर्डी आहे त्याचा. तर मंडळी 7:18 झालेत आणि येऊन पोहोचलो आपण कल्याणला. तर ही जी ट्रेन काहीतरी 7:15ला कल्याणात थांबली होती. मग त्यानं डायरेक्ट आहे नेक्स्ट नाशिक, म्हणजे मध्ये कुठे थांबत नाही. नाशिक मिळाली शिर्डी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मग दादर, मग ठाणा, मग कल्याण, मग नाशिक आणि मग शिर्डी एवढे स्टॉप घेते. नॉट बॅड, चांगले म्हणून फास्ट आहे. म्हणून काहीतरी आपण नाशिकला काहीतरी 9 वाजता पोचू. आता आपलं नाश्ता पाणी येईल. नॉनव्हेज नाश्ता पहिले येतं आणि मग व्हेज नाश्ता येतं आणि आपल्याला माहिती आहे व्हेज आहे ना, व्हेज आहे. तर आपलं व्हेजवालं जेवण आलेलं आहे. नॉनव्हेजमध्ये आमलेट आणि पाव असतो, व्हेजमध्ये हा एक केक दिलेला आहे. ही अमूलची मस्ती दही आहे, ते मी दही खात नाही तर अमूल जाऊ दे. अमूलची दही अमूलच. हां सही रे, ही सही आहे ॲक्च्युली. अमूलची दही अमूलच. आणि हा थेपलाच आहे, थेपला. आणि गरम गरम आहे थेपला. हां आणि थेपला ॲक्च्युली जाम भारी आवडतं मला. चला मला आवडतं भेटलेलं आहे मला. हे काय आहे हे माहीत नाही काय आहे. हे 2 बंद केलेत, आपण जर ओपन करूया काय आहे ते. हे पण गरम गरम आहे मग, ते काय आहे मग. तामू ओपन करते. हा उपमा आहे, उपमा. आणि काय हे काय भाजी आहे थेपला खायची, हो ना. ओके, ही भाजी थेपला खायची. कोण केलं आहे सुरू. उपमा कसं आहे, चांगला आहे. थेपले ना, बघ हाचा थेपला आहे. आणि आय थिंक ती थेपला खायला ती चटणी किंवा भाजी वगैरे ती असेल. तर मला नको भाजी तूच का आमू. माझी भाजी मी अनपॅक नाही करणार, सॉरी. हां म्हणजे मी काढणार नाही भाजी ती. आपण नॉर्मली आपण थेपला आणि उपमा खाऊ. नॉट बॅड. तर थेपले टोटल येतात 3. यात दाखवल्या उपमा, निवाली ती यामध्ये आहे भाजी दिवाली. आम्ही बोलते भाजी पण चांगली आहे ना. थेपल्याची टेस्ट पण छान आहे. हां थेपले टेस्ट चांगली आहे ॲक्च्युली. माझा फेवरेट आहे थेपला. आणि केक पण आहे. त्या नाश्ता आला होता काहीतरी अराऊंड 7:50, म्हणजे 7:45ला नाश्ता वगैरे आला होता आपला. बाकी जर्नी 1 नंबर चालू आहे. आपला नाश्ता पण करून झाला आहे. नाश्ता चांगला होता, थेपला 1 नंबर होता. दही आपण नंतर खाईल. उपमा ठीकठाक होता, भाजी चांगली होती. आणि मग केक होता ना, केक 1 नंबर आहे, खूप छान टेस्ट आहे. थेपले मस्त. बघा मग, जर तुम्ही तिकीट बुक करताना फूड ऑप्शन घेतला नसेल तरी पण काही टेन्शन नाही. इकडे तुम्ही येऊन त्यांना सांगू शकता पेंट्रीमध्ये. मग लोक तुम्हाला ते नाश्ता पाणी किंवा जेवण असेल किंवा चहा पाणी वगैरे सर्व तुम्हाला अवेलेबल करून देतात. फक्त ते चार्जेस एक्स्ट्रा असतात त्यासाठी. तर मंडळी आपण येऊन पोचलो तर इगतपुरीला. वाजले आहेत 8:30ला आपण पोचलो इगतपुरीला. तिकडे बोर्डवर ते पण लिहितात की नेक्स्ट स्टॉप किती किलोमीटर नंतर आहे. नेक्स्ट स्टॉप आहे 50 किलोमीटर नंतर. आणि आपली ट्रेन पोचली काहीतरी अराऊंड 9 वाजता नाशिक रोडला. ऑफकोर्स नेक्स्ट स्टॉप नाशिक रोडच आहे. इगतपुरीला थांबत नाही, फक्त सांगतो तुम्हाला. आम्ही इगतपुरीला खूप वेळा आलो, म्हणजे बाईकने म्हणा, कारने म्हणा, फिरायला वगैरे म्हणा. पण स्टेशन पहिल्यांदा बघतो इगतपुरीचं. आणि कधी रेल्वेचे प्रवास कधी केलाच नाही इगतपुरी साईडला कधी. पण नाशिक साईडला पहिल्यांदा प्रवास करतो आपण बाय ट्रेन, हो ना. तर नाशिकला पण आम्ही 2-3दा गेलो आहे, पण बाय कारच गेलो. हां तसं ट्रेनचा आपला पहिला प्रवास आहे. तर हे तुम्ही माझा नवीन लुक जे बघतो दाढीवाला आणि मूसवाला वगैरे, हा कदाचित तुम्ही नेक्स्ट वीकमध्ये क्लीन शेव करणार आहे. करायचं ॲक्च्युली कसं आहे, म्हणजे माझ्या बायकोला, मुलीला, आईला, सासूला, म्हणजे फॅमिलीमध्ये कोणाला आवडत नाही, ताईला पण आवडत नाही. बाकीच्या लोकांना खूप आवडतं. लाईक माझे जे सबस्क्रायबर आहेत, पण फॅमिली आहे, इंस्टाग्रामवर आहेत, खूप लोक म्हणतात की दादा 1 नंबर दाढी वाटते, दाढी ठेव म्हणून. मला पण खूप आवडते, पण ह्या लोकांना आवडत नाही. त्याच्यामुळे आपण कदाचित नेक्स्ट वीकमध्ये काढायचा विचार करतो. बघू.
तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की दाढी काढू की नको. नो दाढी काढायची नाही. नो दाढी. तर मंडळी आताचे ऑलमोस्ट 9 वाजलेत. 2-3 मिनटं गाडी लेट आहे जरा. आता आय थिंक तो 5 मिनिटात आपलं स्टेशन येईल नाशिक रोड. 19 किलोमीटर दाखवते अजून. म्हणून आपण सर्व आपल्या बॅगा वगैरे काढून घेऊ पहिलं आणि मग रेडी राहू. तर तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी नाशिक रोड स्टेशनला. तर मंडळी बरोबर 9:15ला आपण पोचलो नाशिक रोड स्टेशनला. ऑलमोस्ट 15 मिनटं गाडी लेट झालेली आहे आणि आता गाडी हार्डली काय 2 मिनटं थांबते. उतरले बाकीचे आणि सर्व आता गाडी निघाली. चला हे आपलं आहे नाशिक रोड स्टेशन. आता इथून आपल्याला पकडायची आहे कॅब. हां फायनली आपण आता खाली उतरतोय. सामान खूप जड आहे यार. नाशिक रोडला हे बघा ऑफ ट्रॅक रेल्वे कोच रेस्टॉरंट आहे. 24 आवर्स ओपन असतं. लाईक ट्रेनसारखं आपल्याकडे कसं होतं ना तसं आहे ते बघा. सही आहे. हां आज आपल्याकडे पण आहे. हो तर फायनली आपण नाशिकला येऊन पोचलो. फर्स्ट टाईम बाय ट्रेननी. नाही घेतला. तर मंडळी फायनली आपण रिक्षा पकडलेली आहे. आपण चाललो आहे पाचाडी रोडला. 200 रुपये आहे रिक्षाचे चार्जेस. 250 वगैरे म्हणतात. 200ला आपण डन करून टाकलं आहे कारण तेवढंच होतो. कारण ज्याच्या घरी आपण चाललो आहे ना ते म्हणाले की मॅक्सिमम 200 रुपये होतात त्यासाठी. आणि आपण ज्याच्या घरी चाललो राहायला तो पल्लूचा म्हणजे अमुच्या बहिणीचा नवराचं घर आहे तिकडे. त्यांचा 2 BHK फ्लॅट आहे. त्यांचं गावच नाशिक आहे तसं. तर पाचाडी रोडला जायला सर्कलला जायला ऑलमोस्ट हाफ एन आवर लागतं. ॲक्च्युली कसं आहे ना नाशिक रोड स्टेशन जे आहे ना तिथं लांब पडतं सिटीपासून. म्हणून तुम्हाला मोस्टली कुठे जायचं असेल तर अर्धा तास पाऊण तास असा ट्रॅव्हल करायला लागतं. तोच फक्त जरा एक इश्यू आहे. तर मंडळी आपण इकडे ब्लॉग संपूया. तर या ब्लॉगवर तुम्हाला आपला वंदे भारत एक्सप्रेसचा एक्सपिरियन्स दिलेला आहे फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टू नाशिक. म्हणजे ही ट्रेन आहे शिर्डीला. ही ट्रेन थांबते लास्ट शिर्डीला. तर तुम्हाला आपला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करू नका. म्हणजे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट माझ्या इंस्टाग्राम ID sandy_villain आणि नेक्स्ट ब्लॉग असणार आहे खूपच स्पेशल. नक्की पाहतो. चला बाय बाय. चला मग बाय बाय. बाय बाय.